जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्रेतायां हनुमद्रामो द्वापारे पार्थकेशवौ शिवसमर्थौ तु कलौ राष्ट्रधर्मस्य रक्षकौ। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम नमस्कार। सर्व राष्ट्रधर्म प्रेमी, राष्ट्रधर्माभिमानी आणि राष्ट्रधर्म आचारदक्ष अशा जगदीश मूर्ती असणाऱ्या श्रोत्यांना श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सादर जय रघुवीर। समर्थ रामदास स्वामींचा राष्ट्रधर्म या विषयाचं चिंतन आपण गेले काही दिवस करत आहोत। मागील प्रवचनामध्ये आपण समर्थ स्थापित 11 वारीचे मारुती हे प्रकरण पाहिलं आणि या प्रकरणाचा देवकारण आणि देशकारण या दोन्ही अंगानं परामर्श घेतला। 11 बहु 11 काय 11 कळेचिना गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी यामध्ये ह्या 11 मारुतीचा काहीतरी संबंध असण्याची शक्यता आहे। कारण एका बाजूला उघडपणे धर्मकारण देवकारण सुरू आहे, पण दुसरीकडे मात्र गुप्त खलबत राजकारणाची ही देखील या 11 मारुतींच्या निमित्तानं त्या स्थानी होत आहेत असं इतिहासाकडे जर त्रयस्थ दृष्टीनं पाहिलं तर जाणवतं। पारगावचा मारुती आणि पन्हाळगड यांचा संबंध, मसूरचा मारुती आणि मसूरला केलेली रामनवमी आणि तेथील जलालुद्दीन याच्या कबरीचा संबंध, आणि शिंगणवाडीचा मारुती आणि शिवाजी महाराजांना जो अनुग्रह झाला ह्याचा संबंध एकमेकांशी निगडीत या गोष्टी आहेत। अनंत कवी म्हणून एक रामदासी कवी होऊन गेले, त्यांनी पण त्यांच्या काव्यामध्ये या 11 मारुतींचा उल्लेख आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचं विशेष लक्ष असण्याचा एक उल्लेख आपल्याला सापडतो। जेणे रुद्र 10 मनोहर जगी एका गळे स्थापिले, प्रत्येके 11 बिघे नृपतीच्या मुद्रांकिती अर्पिले, त्या त्या नागरिका जना नवविधा भक्तीसी लावीत असे, ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा बद्धास तारीत असे। त्यांच्या काव्यामध्ये असे कडवं येतं, एका गळे स्थापिले, जेणे रुद्र 10 आणि 1 11 आगळे स्थापिले। आगळे म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांची स्थापना केलेली आहे। समर्थांनी अनेक मारुती स्थापन केलेले आहेत। त्यांच्या तपोभूमीमध्ये मारुती स्थापन केलेला आहे, टाकळी नाशिकच्या तिथं, मिरजसारख्या ठिकाणी मारुती स्थापन केलेला आहे, वाईमध्ये मारुती स्थापन केलेला आहे, हिमालयात श्वेतबंद म्हणजे हिमालयामध्ये श्वेतमारुती म्हणून स्थापन केलेलं आहे, दक्षिणेत अगदी श्रीलंकेपर्यंत मारुतींची स्थापना केलेली आहे, शेकडो मारुती स्थापन केलेले आहेत। पण त्यामध्ये हे 11 विशेष आहेत, आगळे असे अनंत कवी सुद्धा म्हणतात। याचं कारण केवळ धर्मकारणाशी नसून म्हणजे देवकारणाशी नसून हे राजकारणाशी पण आहे, असाच सर्व विद्वानांचा कयास आहे आणि त्याच्या काही त्याची स्पंदन आपल्याला जाणवतात। हे सगळे मारुती कसे आहेत? 11 पैकी 2 मारुती सोडले तर 9 मारुती हे प्रताप मारुती आहेत। डाव्या पायाखाली राक्षस तुडवलेला आहे, उजवा हात असा उगारलेला आहे आणि शेपूट अशी विळखा घातलेली उंच धरलेली आहे। अशा वीरभावामध्ये हे मारुती आहेत।
आणि त्यातही बरेचसे मारुती हे कोणी विक्राळ आहे, कोणी अजस्र आहे, कोणी भीम आहे, कोणी भयानक आहे, अशा रूपामध्ये आहे. ह्या माध्यमातून समर्थांना हेच अभिप्रेत आहे की इथं मोठं शौर्य गाजवलं जावं आणि शत्रूचा निपात व्हावा. 17 उड्डाणे हुंकार वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नरनिशा त्या झाल्या पळणी. जयदेव जयदेव जय जय हनुमंता तुमचे निप्रसादे न भये कृतांता. दुमदुमले पाताळ उठला पड शब्द धगधगला धरणीधर मानिला खेद. कडाडले पर्वत उडगुण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. या शक्तीच्या शोधासाठी हनुमंताची उपासना आहे. त्यासाठी सर्व मारुतींची स्थापना आणि त्यात हे 11 विशेष मारुती. म्हणून ह्या 11 विशेष मारुतींचा आपण काल विचार बघितला. काल म्हटल्याप्रमाणेच आपल्याला आज राजधर्म हा विषय बघायचा आहे की हा राजधर्म उपदेश समर्थांनी जो केला त्यामागचा उद्देश काय होता, त्याचं महत्त्व किती होतं. हा जो उपदेश झालेला आहे राजधर्म, क्षात्रधर्म, सेवकधर्म, हे 3 उपदेश शिवाजी महाराजांना इसवी सन 1649 या साली जेव्हा रामदास स्वामींनी अनुग्रह दिला त्यावेळेला ह्या प्रकरणांचा उपदेश झालेला आहे. राजधर्म म्हणजे राजाचा धर्म. राजाने कसं वागावं, वेदांपासून ते विशेष म्हणजे रामायण महाभारत यांचा आणि कौटिल्य या सर्व शास्त्रांनी राजाने कसं वागावं हा जो उपदेश आहे त्याचा अर्क आपल्याला या राजधर्म प्रकरणामध्ये मिळतो. ही प्रकरणं खरं तर स्वतंत्रपणे पाहण्याची आहेत, पण आपल्याला समर्थांच्याच शब्दात बोलायचं तर संकलित मार्गे थोडक्यात बघायचे आहेत, जेणेकरून त्याचा एक काहीतरी आपल्याला अंदाज येईल आणि शिवाजी महाराजांना या प्रकरणांचा, या उपदेशांचा किती उपयोग झाला असला पाहिजे. कारण समर्थांनी महाराजांनी समर्थांना प्रार्थना केली की आमचा अनुग्रह तर झाला, आम्हाला काहीतरी उपदेश करा. तर समर्थांनी राजधर्म उपदेश केला. कल्याण महाराज, कल्याण स्वामी तिथंच होते, समर्थांचे पट्टशिष्य. समर्थांनी ओव्या सांगाव्यात आणि कल्याण स्वामींनी त्या लिहाव्यात. अशा पद्धतीनं तो कागद तयार झाला आणि तो शिवाजी महाराजांना देण्यात आला. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना याची आवश्यकता पडत असे त्या त्या वेळेला शिवाजी महाराज या उपदेशाचा परामर्श घेत असत, एकांतात बसून. हे उघड आहे. म्हणून तो उपदेश काय होता हे आपण थोडक्यात बघणार आहोत. सुरुवात आणि शेवट या उपदेशाची प्रपंच या शब्दानं केलेली आहे. म्हणजे राजाला राष्ट्राचा प्रपंच करायचा असतो ह्या उद्देशानं समर्थांनी सुरुवात या प्रकरणाची आणि शेवट प्रपंचानं केलेली आहे. सावधपणे प्रपंच केला तेणे सुखची पावले. प्रपंच सावधपणे केला तर त्याच्यामुळेच सुख मिळतं. आणि दीर्घ प्रयत्ने मोडला कार्यभाग साधे. मोडलेला कार्यभाग, खराब झालेली एखादी गोष्ट, एखादी मसलत, ही सर्व दीर्घ प्रयत्न करून 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 आपल्याला साध्य करता येते. याचं प्रत्यंतरच काय आहे, पन्हाळगड सोडावा लागला आणि पन्हाळगड हा शिवाजी महाराजांना मिळवायचा होता. 2-3दा प्रयत्न करून सुद्धा तो मिळाला नाही आणि दीर्घ प्रयत्न ते सतत करत राहिले त्या पन्हाळगडासाठी आणि शेवटी काय झाला, तो पन्हाळगड स्वराज्यामध्ये आला. इसवी सन 1666 मध्ये. अशी ती गोष्ट आहे. म्हणजे दीर्घ प्रयत्न तुम्ही करत राहिलात तर हा प्रपंच तुम्हाला काय करतो, मोडलेला तुमचा काही कार्यभाग असेल तोही तो साधून देतो. अशी सुरुवात इथं समर्थांनी केलेली आहे उपदेशाची. आणि सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट जर काय सांगितली तर ते म्हणतात की आधी मनुष्य ओळखावे. राजाला पहिल्यांदा आपल्या हाताशी असणारी माणसं कशी आहेत ही ओळखता आली पाहिजे. नवीन एखादा मनुष्य आला की तो कसा आहे हे ओळखता आला पाहिजे. एक छान उदाहरण आपल्याला मी सांगतो. समर्थांनी
राजाला, क्षत्रियाला, महंताला तिघांनाही भगवान रामचंद्र हे आदर्श म्हणून सांगितलेले. तिन्ही स्तरांवरती प्रत्येकाचा पैलू वेगळा आहे. आता रामरायांमध्ये सगळेच सद्गुण सर्वोच्च कोटीचे असल्यामुळं त्यांचं उदाहरण आपण कुठेही देऊ शकतो. राजाच्या दृष्टीनं रामरायांनी जसा राजधर्म, कारण स्वराज्य सुराज्ययुक्त स्थापन करायचं म्हणजेच रामराज्य स्थापन करायचं ना. मग रामराज्य आपोआप स्थापन होणार आहे का? रामासारखा राजा, सम्राट, चक्रवर्ती असेल तरच रामराज्याची स्थापना होणार. म्हणून राजासाठी सुद्धा भगवान श्री रामचंद्र हे आदर्श आहेत. आधी माणूस ओळखावे, याच्यामध्ये समर्थांच्या डोळ्यासमोर प्रस्तुत वक्त्याला असं वाटतं की राम हनुमंत ही जी पहिली भेट झाली, वाल्मिकी रामायणात जिचा उल्लेख आहे, तीच गोष्ट समर्थांच्या डोळ्यासमोर असली पाहिजे. शबरी मातेच्या सांगण्यानुसार राम लक्ष्मण हे सीतामातेच्या शोधाच्या अंतर्गत जेव्हा अजून दक्षिणेला किष्किंधेच्या दिशेने गेले, त्यावेळेला सुग्रीव भयभीत झालेला वालीपासून त्यांनी हनुमंतांना वेषांतर करून हे दोन युवक कोण आहेत, वालीनं तर पाठवलेली हस्तकं नाही आहेत ना, हे तपासून ये असं सांगितलं. तेव्हा हनुमंतराय तिथं गेले आणि त्यांचं जे संभाषण झालं त्याच्यामध्ये पहिल्यांदा मारुतीरायांनी रामरायांना प्रश्न विचारलेले आहेत. त्या थोड्या प्रश्नांमध्येच रामरायांनी मारुतीचं ची योग्यता ओळखली, त्याचं महात्म्य ओळखलं आणि लक्ष्मणापाशी स्पष्ट अभिप्राय सांगितला की हा जो कोणी आपल्यासमोर आहे हा सकल वेद ज्ञान परिपूर्ण असा आहे. त्याच्या बोलण्यातून, त्याच्या स्पष्टोच्चारातून, त्याच्या इंगितातून, त्याच्या मितभाषेतून आणि त्याच्या शरीरावरील लक्षणांवरून. आत्ता शब्द बॉडी लँग्वेज वगैरे आपण काढला आहे, पण हे आमच्या पूर्वजांकडे एवढ्या काही विद्या होत्या की त्यांना लगेच ती व्यक्ती लक्षात यायची. ह्या सर्वांवरून हा कोणीतरी एक थोर ज्ञानी, सर्व व्याकरणपटू असा कोणीतरी आहे. आणि हा जो रामरायांचा अभिप्राय आहे हा शेवटपर्यंत आपल्याला लक्षात येईल की जे हनुमंतांना ते पहिला जणू काही हनुमंतांवर त्यांचं मनच जडलं रामरायांचं, आणि ते शेवटपर्यंत टिकलं. आणि रामभक्तांमध्ये अग्रणी म्हणून आपण मारुतीरायांकडे पाहतो. पण राजधर्मामध्ये उपदेश करताना समर्थ काय म्हणतात, आधी मनुष्य ओळखावे. त्या राजाला मनुष्य ओळखताच आला पाहिजे. तो कसा आहे म्हणजे राजामध्ये किती गुण पाहिजेत, माणसं ओळखण्याची पारख त्याच्यामध्ये असली पाहिजे. ही विद्या त्याला हस्तगत करता आली पाहिजे. आणि हा उपदेश केल्यानंतर पुढचा पण महत्त्वाचा उपदेश केला, तो म्हणजे पाहोन समजून कार्य करणे. कोणतंही कार्य करायचं असलं तर ते समजून उमजून करा, घाई गडबडीत करू नका. छान वाटतं, परिस्थिती अनुकूल आहे, बरं काम पण उदात्त आहे, लगेच होणार आहे असं वाटतं, ते जे काम अनुकूल आहे ते लगेच केलंच पाहिजे असा उपदेश दासबोधामध्ये झालेला आहे. पण त्याच्या सर्वांगानं त्याचं तुम्ही एकदा अभ्यास करा आणि त्याचे परिणाम, ज्याला रिपरकशन्स म्हणतात सध्याच्या मॅनेजमेंटच्या भाषेत, त्या काय काय येणार आहेत, त्याचे परिणाम काय होणार आहेत याचा अभ्यास करा. सध्याच्या व्यवस्थापकीय भाषेत असं म्हटलं जातं, डोंट कीप एनी स्टोन अनटर्न. असा एकही दगड न फिरलेला राहू देऊ नका. त्याच्या मागच्या बाजूला काहीतरी विचित्र आहे असं व्हायला नको. अखंड विवेक असायला पाहिजे. सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्या. एकदा निर्णय घेतला की परत मागं वळण्याची वेळ येऊ देऊ नका. पाहून समजावून कार्य करणे हे जमलं पाहिजे. एखादा मनुष्य संग्रही घेतला की तो समजूनच त्याला आपलासा करून घ्या. आधीच त्याच्याबद्दल अभिप्राय चांगला किंवा वाईट दोन्हीही ठेवू नका. काय पहा, आपल्याला अगदी थोडक्यात हे पाहायचं आहे म्हणून मी थोडं भरभर पुढे जातो, कारण हे विषय अत्यंत गहन विस्तृत आहेत समजून घेण्यासारखे. पण आपल्याला राष्ट्रधर्म या अंतर्गत राजधर्म बघायचा आहे. राजधर्म हा काही स्वतंत्र प्रवचनाचा विषय नाही आहे. त्यामुळं पुढचा मुद्दा मी सांगतो आपल्याला. हे सांगितल्यानंतर एखादा जर कार्यकर्ता अत्यंत उत्तम काम करणार असेल, कार्यकर्ता प्रयत्नी जाड, परी असे काही हे काढ, पण तो थोडा आग्रही असेल, नाही मला असंच पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, असा थोडा कधी कधी आग्रही असतो, कधी कधी त्याच्यात काही दोषही असतात, पण
समर्थपणे पोट वाढ केले पाहिजे. पोटामध्ये त्याचे जे दोष आहेत ते घातले पाहिजेत आणि त्याच्या चांगल्या कार्याला प्रेरणा दिली पाहिजे. त्याला फटकावायचं नाही. तो चांगलं कार्य करतोय ना, कार्य करायला तो दणदणीत माणूस आहे, त्याच्याकडून चांगलं काम करून घ्यायचं. 19-20 सगळीकडेच असतं, कमी जास्त होतं. सर्व गुणसंपन्न रामरायाशिवाय दुसरा कोण आहे? प्रत्येकातच काही दोष असतात, ते राजातही असू शकतात. मग तुमच्या कार्यकर्त्यामध्ये दोष बघायचे की त्याचे गुण बघायचे? म्हणून त्याच्याकडं तुम्ही थोडं दुर्लक्ष करा. हळूहळू त्याला त्याचे दोष लक्षात येतील. अशा पद्धतीनं वागणूक द्या असं सांगितलं. आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून काम करून घ्या. पण ह्या दोषामध्ये जर फितवेगिरी असेल, घरभेदीपणा असेल, तर समर्थांचा अत्यंत कठोर निर्णय आहे. ते म्हणतात, अमर्याद फितवेखोर त्यांचा करावा संहार. यथातथ्य कळलं पाहिजे. तो फितवेखोर आहे, घरभेदी आहे, लपून छपून शत्रूला मिळणार आहे, असा जर असेल तर ताबडतोब त्याचा संहार करा. तो जवळचा आहे की दूरचा आहे हे बघू नका. नातातला आहे की आणि कुठला आहे हे बघू नका. त्याचा नाशच करून टाका. कारण 2 मोठी उदाहरणं आहेत. एक चित्तोडगडचं उदाहरण आहे आणि दुसरं आपल्या महाराष्ट्रातील देवगिरीचं उदाहरण आहे, की जो देवगिरी फितुरीमुळे जो लेंछांकडे गेला आणि त्याचा दौलताबाद झाला, तो आजपर्यंत दौलताबादच आहे. देवगिरी काही व्हायचं नाव नाही. किती वर्ष झाली, देवगिरी काही व्हायचं नाव नाही आहे. 14व्या शतकाच्या सुरुवातीला तो गेलेला आहे. 14व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचं दौलताबाद झालं. आज ताग्यात तेच नाव आहे. कशामुळं? आपण सुज्ञ आहात, समजू शकता. अशा फितवेखोरांना संपवलंच पाहिजे. आणि असा उपदेश करत समर्थ पुढे जातात आणि समर्थ म्हणतात की राजामध्ये धैर्य पाहिजे, त्याच्यात न्यायप्रियता पाहिजे, न्यायनिष्ठुरतासुद्धा पाहिजे, लोकांना एकत्र करून काम करण्याची लकब पाहिजे, ती योग्यता त्याच्यामध्ये हवी. आणि मग महत्त्वाची गोष्ट ते सांगतात की त्या समुदायाला, त्या सेनेला, त्या कारभाराला त्याला नेटकं ठेवता आलं पाहिजे. ज्याच्यामुळं चतुर तुके बंद असावे नेटके, जेणेकरिता चतुर तुके ताबे न होता फिके समुदाय होती. बंद म्हणजे नियम, रूल्स अँड रेग्युलेशन्स. ह्यांच्यासाठी एक नियम, त्यांच्यासाठी एक नियम असं असू नये. गचाळ कारभार असू नये. अगदी शिस्तबद्ध सगळं काम चाललं पाहिजे. राज्य शासन शिस्तबद्ध पाहिजे. तुमच्या गडांची सगळी व्यवस्था शिस्तबद्ध पाहिजे. सैन्य शिस्तबद्ध पाहिजे. अष्टप्रधान मंडळ शिस्तबद्ध पाहिजे. कोणी काय बोलायचं, काय बोलायचं नाही हे शिस्तबद्ध पाहिजे. कोणता विषय कोणाचा आहे, कोणी कशामध्ये पडायचं नाही, कोणी कशामध्ये काम करायचं हे अगदी ठरलेलं पाहिजे. अजागळपणा अजिबात कामाचा नाही. हाही तेच करतोय, तोही तेच करतोय, सगळे मिळून मग ऐन वेळेला काय होतं, मला वाटलं तो करणार होता, त्याला वाटलं मी करणार होतो, आणि काहीच होत नाही, कार्यनाश होऊन जातो. सेनेचं तसंच पाहिजे, न्यायसंस्था तशीच पाहिजे, महसूल विभाग तसाच पाहिजे, वैद्यकीय व्यवस्था पाहिजे. सर्व गोष्टी कशा अगदी शिस्तबद्ध पाहिजेत. पण त्याला नियम तसे पाहिजेत. कारण शिस्तबद्धता मोडली तर त्याला तसा कडक शासन होणारं पाहिजे, असा कडक नियम. आणि त्याच्यामध्ये मग पंक्ती प्रपंच नाही आहे हे दिसलं पाहिजे. महाराजांच्या हे जवळचे आहेत थोडे म्हणून त्यांनी जरा दुर्लक्ष केलं, हे मात्र लांबचे आहेत म्हणून यांच्यावर कडक शासन केलं, असं होता कामा नये. एकाची पाठी राखणे, एकाचं पाहू न शकणे असले प्रकार करायचे नाहीत. म्हणून बंद असे नेटके पाहिजेत, पक्के पाहिजेत. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं समुदाय, जो कुठला समुदाय असेल
सैन्याचा समुदाय असेल, वैद्यकशास्त्रातील लोकांचा समुदाय असेल किंवा मंत्री लोकांचा समुदाय असेल, अधिकाऱ्यांचा समुदाय असेल, कुणाचाही हा सगळा समुदाय कसा राहतो, अगदी शिस्तीत राहतो. प्रत्येकाला माहिती आहे की मला काय करायचं आहे, माझा अधिकार काय आहे, मी किती करायचं आहे, मला एखादं कर्म करताना स्वातंत्र्य किती आहे, कुठपर्यंत मी ते कर्म माझ्या स्वतःच्या बुद्धीनं करायचं आहे, कोणत्या दिशेला ते न्यायचं आहे, किती वेळात न्यायचं आहे आणि कुठं मी वरून परवानगी घ्यायची, हे सगळं कळलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी राजांनी दक्ष असलं पाहिजे. योग्य गोष्ट पुढेपर्यंत नेली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा फॉलोअप घेतला पाहिजे. जिथं या गोष्टी होत नाहीत तिथं सगळा ढिसाळ कारभार होऊन जातो. चांगले लोक घेतले पाहिजेत, अपात्र लोक घेऊन उपयोग नाही. अपात्र लोकांकडून काम होत नाही. जसं उदाहरण सांगायचं झालं तर स्वयंपाकघरामध्ये ढाल तलवार घेऊन काम होत नाही, तिथं पोळपाट लाटणंच पाहिजे. आणि त्या काळामध्ये युद्धभूमीवरती ढाल म्हणून पोळपाट आणि तलवार म्हणून लाटणं घेऊन लढून चालत नाही. हे जसं आहे तसं प्रत्येक ठिकाणी त्या त्या विभागामध्ये त्या त्याचे कौशल्य असणारे लोक, आणि केवळ कौशल्य असणारे लोक नाही तर ते अत्यंत सदाचारी असले पाहिजेत, स्वामीनिष्ठ असले पाहिजेत, देशधर्मनिष्ठ असले पाहिजेत, असे लोक तुम्ही सांभाळा. आणि अशी एक संघटना तयार करा. संघटना इथं अर्थ आहे राजाच्या दृष्टीनं संघटना म्हणजे संपूर्ण राज्य. हे अशा पद्धतीनं तयार करा हे सांगितलं. एक एक नेते तयार करा. सारखं तुम्हीच युद्धाला पुढे जाऊ नका. अफजल खानाच्या वेळेला जावं लागलं, ठीक आहे, आग्र्याला जावंच लागलं कारण नियमच तो होता की तिथं तुम्हालाच जायचं आहे. शाहिस्तेखानासाठी जावं लागलं, पण प्रत्येक वेळेला नाही. कोंढाण्याचा सिंहगड करण्यासाठी दुसऱ्याला पाठवलं पाहिजे. तुमचं रक्षण झालं तर पुढं राज्य चालणार आहे. म्हणून बाजीप्रभूंच्या तिथं तुम्ही लढायला जायचं नाही आहे, बाजीप्रभूच लढतील, हे राजाला कळलं पाहिजे. आणि कधी कधी पराक्रम दाखवण्यासाठी, स्वतःचं सामर्थ्य दाखवण्यासाठी राजाने पण सुद्धा कधी कधी पुढे गेलं पाहिजे आणि युद्ध केलं पाहिजे. असा भरपूर उपदेश आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी सांगितला, रायाने करावे राजधर्म, क्षत्रियांनी करावे क्षात्रधर्म, ब्राह्मणी करावे स्वधर्म नाना प्रकारे. राजाने राजधर्म केलाच पाहिजे, क्षत्रियांनी क्षात्रधर्म केला पाहिजे. बरं, राजा हा क्षत्रिय असल्यामुळं क्षात्रधर्म पण त्याला आला पाहिजे, पण इथं ब्राह्मणाने करावे स्वधर्म का मध्ये घातलेलं आहे समर्थांनी? हे थोडं समजून घेऊ आपण. ब्राह्मणाने स्वधर्म करावे राजधर्मात कशाला सांगायचं? ब्राह्मणांना स्वतंत्र उपदेश करा, त्याच्यामध्ये सांगा की तुम्ही राजधर्मात कशाला ब्राह्मण आणला मध्ये. याचं कारण असं आहे, आपण हा विषय मागं बघितला होता की सर्व धर्म राजधर्म प्रधाना, राजधर्मानुसारच सगळे धर्म चालतात. राजधर्मात खोट आली की इतर धर्मांमध्ये म्हणजे त्यांच्या त्यांच्या कर्तव्याच्या भूमिकेमध्ये सुद्धा खोट येऊ शकते. इथं नाना प्रकारे ह्या ब्राह्मण धर्माशी संबंधित समर्थांनी जे सांगितलं त्याच्या मागचा उद्देश हा आहे की तो जो कोणी ब्राह्मण वर्ग तुमच्याकडे आहे किंवा देशामध्ये सुद्धा आहे, त्याने स्वधर्म आचरण करावा. याचा अर्थ ऐशारामाचं जीवन जगण्याकडं त्याची प्रवृत्ती नसावी, गडगंज संपत्ती असावी. आणि आजच्या भाषेत ज्याचं भाषांतर आपण केलेलं आहे, खा प्या मजा करा, ईट ड्रिंक अँड बी मेरी, याचं ते भाषांतर आहे. असं त्यांनी होऊ नये. त्यांनी अध्ययन करावं, अध्यापन करावं. कोणी वेदांताचा अभ्यास करतोय, कोणी शास्त्रांचा अभ्यास करतोय, कोणी इतिहास आदी गोष्टींचा अभ्यास करतोय, कोणी राष्ट्रधर्म, कौटिल्य, दंडनीती यांचा अभ्यास करतोय. आणि हे अभ्यास करत असताना त्यांनी तर इतरांना सांगायचं पण आहे, त्यांनी भिक्षाटनही करायचं आहे. आणि याचा लाभ काय होणार आहे? सगळ्या समाजाला, राष्ट्राला होणार आहे. अरे, ज्यांनी सगळ्यांना शिकवायचं आहे त्यांनाच जर राष्ट्रधर्म माहीत नसेल, त्यांनाच जर स्वधर्म कळत नसेल, त्यांनाच इतिहास माहीत नसेल, तर ते लोकांना काय सांगणार? त्यामुळे ह्या लोकांचे धर्म ते पाळतात की नाही हेही तुम्ही बघा. आणि ते नाना प्रकारे म्हणजे काय, सर्व अंगांनी ते पूर्ण होतात की नाही बघा.
सर्व विद्या ह्या लोकांना माहीत आहेत की नाही बघा. एकालाच सर्व विद्या माहीत असतील असं होत नाही, पण आपल्या राज्यामध्ये सर्व विद्या जाणणारे लोक आहेत की नाही हे तुम्ही निश्चय करून घ्या. यू एन्श्युअर इट. आपल्याकडे हे सगळे लोक आहेत की नाही आणि हे त्यांच्या त्यांच्या कामात तत्पर आहेत की नाही हे बघा. असा उपदेश केला आहे. आणि तुरंग शस्त्र स्वार, पाहिलाची पहावा विचार, निवडून येता थोर थोर शत्रू पळती. तुरंग म्हणजे घोडा, शस्त्र आणि स्वार म्हणजे घोडेस्वार म्हणजे योद्धा. ह्यांचा विचार करा, निवडून घ्या. कुठल्या कामगिरीवर पाठवायचं असेल तर ह्या लोकांना निवडूनच पाठवा. याचं एक छोटंसं उदाहरण आपण बघू आणि राजधर्माला आपण विराम देऊ. तुरंग म्हणजे घोडा उत्तम असावा, शस्त्र ऐन वेळेला टाकण्याच्या योग्यतेचं शस्त्र आहे असं होऊ नये, उत्तम शस्त्र असावं. आणि तुमचा मनुष्य स्वार म्हणजे घोड्यावर बसणारा जो वीर आहे तोही उत्तम निवडलेला असावा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पन्हाळा घ्यायचा होता. महाराजांच्या जिव्हारी ही गोष्ट लागली होती की आपल्याला पन्हाळा सोडावा लागला. विशाळगडावर जाताना बाजीप्रभूंचं प्राणार्पण झालं त्यावेळची गोष्ट आहे. त्याच्यानंतर महाराजांनी पुन्हा प्रयत्न केला होता पन्हाळा मिळवण्याचा, पण ये न केनं कारणानं तो त्यांना मिळाला नाही, कारण तो जिंकणंच फार अवघड होतं. पण महाराजांनी संकल्प केला की पन्हाळा मिळालाच पाहिजे. आणि त्यानंतर मग महाराजांनी जेव्हा आग्र्याला ते जाऊन पुन्हा स्वराज्यामध्ये परत आले त्यानंतर त्यांनी ठरवलं की अनाजी सुरनिसांना पाठवायचं या कामगिरीवर आणि त्यांना पाठवलं त्यांनी. हा विषय आपण पुन्हा एकदा राजकारण या विषयात बघणार आहोत. आत्ता या तुरंग शस्त्र स्वार याच्या संदर्भात फक्त आपल्याला बघायचं आहे. आणि अनाजी सुरनिस हे कसे आहेत, हे मुत्सद्दी आहेत, हे काही मोठे योद्धे म्हणून प्रसिद्ध नाही आहेत. म्हणून महाराजांनी त्यांच्या सहकार्यासाठी एक अत्यंत तेजस्वी असा एक योद्धा पाठवला, कोंडाजी फर्जंद. हा मनुष्य असा काही होता, त्याला जर युद्धज्वर म्हणतात, जुन्या काळात याला युद्धज्वर म्हणतात. त्याच्या अंगात युद्धज्वर संचारला की समोर हत्ती जरी आला तरी त्याला कापून काढेल असं सामर्थ्य या कोंडाजी फर्जंदामध्ये होतं. आणि ह्यांना मदतीला पाठवलं आणि योजना बनली. अनाजी सुरनिसांनी पायथ्याशी राहायचं सैन्याची तुकडी घेऊन. आणि ह्या कोंडाजींनी फक्त 60 मावळे घेतले, बरोबर 60. आणि जिकडून हल्ला होणार नाही असं वाटेल अशा अत्यंत अवघड अशा कड्यावरून चढून किल्ल्यावरती प्रवेश करायचा. 60 मावळे आणि वरती किती आहेत, किमान 1500 ते 2000 शत्रूचं सैन्य आहे, आदिलशाही सैन्य. पण 60 मावळ्यांनिशी कोंडाजी गेलेले आहे. आणि कापाकापीच सुरू करायची. आणि जर शत्रू घाबरून खाली पळायला लागला तर इथं अनाजी त्यांना अडवतील आणि त्यांचा निपात करतील असं ठरलं. आणि काही तासामध्ये कोंडाजीनं विजय मिळवला. 60 मावळ्यांवरती 1000पेक्षा जास्त, कदाचित 2000 पर्यंत संख्या असेल, एवढे शत्रू कापले. एवढे कापावेही लागले नसतील ते त्यांना शरण आले आणि किल्ला मिळाला. राजाला माहीत पाहिजे कुणाला कुठं पाठवायचं, कुठल्या कामगिरीवर कुणाला पाठवायचं, कुणाची योजना कुठं करायची हे राजाला नीट कळलं पाहिजे. तुरंग शस्त्र आणि स्वार, पहिलाच पाहावा विचार, असा हा अद्भुत उपदेश समर्थांनी राजधर्माचा केला. शिवाजी महाराजांना हे काही माहीत नव्हतं आणि ते सांगितल्यानंतर कळलं असा त्याचा अर्थ अजिबात नाही आहे. पण आपली दिशा योग्य आहे की नाही हे अत्यंत जाणकार आणि ज्ञानी पुरुषाकडून एकदा कळलं की आपल्यालाही काय होतं, 100 हत्तीचं बळ येतं की नाही, मी चाललो हे योग्य दिशेनं चाललेलो आहे. आणि यांचं मार्गदर्शन आपल्याला अत्यंत मोलाचं ठरणार आहे भविष्यामध्ये सुद्धा. आणि म्हणून महाराजांनी अत्यंत नम्रपणे ह्या गोष्टी समर्थांकडून जाणून घेतल्या. क्षात्रधर्म काय असतो, सेवक धर्माचा थोडासा भाग आपण उद्याच्या प्रवचनात पाहणार आहोत. सर्वांना मी विनंती करतो की हा जो काही राजधर्म समर्थांनी सांगितला तो राष्ट्रधर्माचा केवढा महत्त्वाचा भाग आहे मी अत्यंत थोडक्यात आपल्याला संकलित मार्गाने सांगितलेला आहे. तरी आपण तो शांतपणे श्रवण करून चिंतन अवश्य करावा. आणि उद्या आपण क्षात्रधर्म ऐकण्यासाठी पुन्हा भेटत आहोत. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो.
जय जय रघुवीर समर्थ।